आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्राची उत्पत्ती कशी झाली, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कसा बनला, चंद्राला स्वतःचा प्रकाश का नाही, चंद्राची मागची बाजू का दिसत नाही, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता, चंद्र हा आपली परिक्रमा पृथ्वीभोवती कसा करतो, चंद्रावर पाणी आहे का, या सर्व गोष्टींविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे। चंद्रामुळे पृथ्वीवर महासागरांमध्ये भरती आहुती येते। तसेच चंद्रकलेमुळे कालगणना करणे सोपे झालेले आहे। म्हणजेच दर 15 दिवसांनी अमावस्या आणि दर 15 दिवसांनी पौर्णिमा येते। या कालचक्रामुळे आपल्याला 30 दिवसांचा कालावधी समजतो आणि यावरूनच कॅलेंडरची सुरुवात झालेली आहे। चंद्राच्या चंद्रकलेमुळे प्रत्येक महिन्यामध्ये 30 दिवस गणले जातात। चंद्राची निर्मिती कशी झाली? एका प्राचीन मान्यतेनुसार चंद्राची उत्पत्ती पृथ्वीपासूनच झालेली आहे। पृथ्वी आणि चंद्र सुरुवातीला एकच होते। कालांतराने पृथ्वीवर एक उल्कापिंड येऊन आदळली आणि त्याने पृथ्वीचे 2 तुकडे झाले, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे। आणि या घटनेनंतर पृथ्वी हळूहळू शांत होऊ लागली आणि पृथ्वीवर नद्यांची, महासागरांची उत्पत्ती होऊ लागली आणि तिथूनच सजीवांची निर्मिती झाली। तर काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेत आल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्याला पकडून ठेवले, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे। चंद्रामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण होण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे। पृथ्वीवर असे काही जीव आहे जे फक्त चंद्राच्या प्रकाशामध्ये शिकार करतात। चंद्राचा आकार कसा आहे? नेहमी आपण पुस्तकामध्ये किंवा पूर्वजांकडून ऐकत आलो असेल, चंद्र हा गोल आहे, पण त्यामध्ये किती सत्यता आहे हे आज आपल्याला आधुनिक जगामुळे कळले आहे। चंद्राचा आकार गोल नसून थोडासा अंडाकृती आहे। नासाच्या लोनार वेबसाईटच्या अनुसार चंद्र हा पूर्णपणे गोल नसून थोडासा अंडाकृती आहे। चंद्रावर गुरुत्वाकर्षण आहे का? हो, नक्कीच। चंद्रावर गुरुत्वाकर्षण आहे, ते पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे। जर चंद्रावर पृथ्वी इतकेच गुरुत्वाकर्षण असते तर तिथे सुद्धा आपल्याला जीवसृष्टी पाहायला मिळाली असते। उदाहरणार्थ, चंद्रावर जर गुरुत्वाकर्षण शक्ती असती तर तिथे फळे, झाडे, फुले इत्यादी गोष्टी अस्तित्वात असत्या। पण चंद्रावर गुरुत्वाकर्षण खूपच थोडे असल्यामुळे यासारखी गोष्टींचा तिथे अभाव आहे। आपल्याला चंद्राची बाजू का दिसत नाही? महान वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाबद्दल काही नियम सांगितले आहेत। जेव्हा चंद्र पृथ्वीच्या आसाभोवती फिरतो तेव्हा गुरुत्वाकर्षण बल लावले जाते आणि त्यामुळेच पृथ्वीवर भरती आहुती येते। पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राला आपल्या कक्षेमध्ये पकडून ठेवते। त्यामुळे चंद्र पृथ्वीपासून वेगळा होऊ शकत नाही। पृथ्वीच्या कक्षेमध्ये चंद्र असल्यामुळे त्याला स्वतःभोवती फिरता येत नाही, त्यामुळे तो पृथ्वीची प्रदक्षिणा करत राहतो। चंद्राला पृथ्वीची परिक्रमा करण्यासाठी 29 दिवसाचा कालावधी लागतो आणि याच गोष्टीमध्ये आपल्याला चंद्राची मागची बाजू दिसत नाही। चंद्राबद्दल काही पौराणिक कथा। पौराणिक आणि प्राचीन कथेनुसार चंद्राबद्दल खूप वेगवेगळ्या धारणा असल्याचे आपल्याला समजते। चंद्राबद्दल असे मानले जाते की चंद्राची रचना ही एक नैसर्गिकरित्या नसून एलियनने केलेली आहे। चंद्राला बनवण्यामध्ये परग्रहवासी यांचा खूप मोठा हातभार आहे। चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवणारा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी असे सांगितले होते की जेव्हा आमचा रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला तेव्हा चंद्रामधून कंपने तयार झाली आणि त्याचा आवाज एखाद्या घंटानादाप्रमाणे ऐकू येत होता। ही प्रक्रिया जवळजवळ 1 तास चालू होती। नील आर्मस्ट्रॉंगने असे सांगितले की चंद्र हा आतमधून संपूर्णपणे पोकळ आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला परग्रहवासियांचे वास्तव्य आहे आणि हे परग्रहवासी आपल्यापेक्षा खूपच ॲडव्हान्स आणि हुशार आहेत आणि चंद्राच्या मागच्या बाजूने ते आपल्या पृथ्वीवर नजर ठेवून असतात। डॉक्युमेंटरी ऑफ एशियंट एलियन्स। काही वर्षापूर्वी हिस्ट्री टीव्ही 18 या वाहिनीवर एशियंट एलियन्स नावाची डॉक्युमेंटरी सुरू झाली होती। यामध्ये चंद्राबद्दल बरेच काही सांगितले गेले होते। चंद्राची उत्पत्ती कशी झाली, चंद्राची मागची बाजू आपल्याला का दिसत नाही, चंद्र स्वतःभोवती का फिरत नाही, अशा बऱ्याच गोष्टीवर या डॉक्युमेंटरी मालिकेमध्ये सविस्तर चर्चा केली गेली होती। तसेच या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला अपोलो 11 या नासाच्या मोहिमेबद्दल सुद्धा माहिती दिली गेली होती। चंद्रावर बरीच रहस्य आहेत ज्यावरून आज सुद्धा पडदा उठलेला नाही। काही शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या मागच्या बाजूवर परग्रहवासी यांचे निवासस्थान आहे किंवा चंद्र
हा एक पृथ्वीला ऊर्जा देणारा बल्ब आहे, ज्याची निर्मिती परग्रहवासी यांनी केली आहे. या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये असे सांगितले होते की सुरुवातीला परग्रहवासी पृथ्वीवर राहत असे. कालांतराने पृथ्वीवरील सामग्री त्यांना कमी पडू लागली आणि नवीन सामग्रीच्या शोधासाठी त्यांनी पृथ्वीवरून स्थलांतर केले. उदाहरणार्थ, आज आपण पाणी, पेट्रोल आणि ऑक्सिजन यासारख्या समस्येमुळे पृथ्वीसारख्या अनेक ग्रहाचे शोध घेत आहोत. जसे की इलॉन मस्क यांची स्पेस एक्स या अंतराळ संशोधन संस्थेने लवकरच मानवाला मंगळावर राहण्यायोग्य जागा बनवणार आहे असा दावा केलेला आहे. तसेच काही वर्षापूर्वी एलियन सोबत सुद्धा असेच घडले असेल. काही एलियन पृथ्वीपासून कुठल्या तरी लांब ग्रहावर गेले असतील आणि काही एलियन पृथ्वीच्या जवळच राहिले असतील. उदाहरणार्थ, श्रीमंत गरीब यासारखा भेदभाव त्यांच्यामध्ये सुद्धा असू शकतो. गरीब असलेले एलियन पृथ्वीच्या जवळच राहिले असतील. जर तुम्हाला चीनच्या कृत्रिम चंद्राविषयी डिटेल्समध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.